गांधीनगरसह 13 गावांसाठीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून करवीर पंचायत समितीच्या विशेष सभेत चर्चा झाली. सभापती साताप्पा पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपसभापती दीपाली पाटील, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पंचायत समिती सदस्यांसह 13 गावांचे ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. या योजनेची ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरिंगचे नितीन कुमार माने यांना संदीप पाटील, अनिल म्हेत्रे, रवी मल्लानी, शिल्पा हजारे, विलास पाटील या पंचायत समिती सदस्यांनी संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे 13 गावांमधल्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारला. कणेरीचे सरपंच निशांत पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंगकडून ग्रामस्थांना मोफत नळ जोडणी मिळणं आवश्यक असताना ग्रामस्थांकडून 2,500 रुपये आकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी या 13 गावात पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, कंपनीचे अधिकारी एकत्रित दौरा करतील असं सांगितलं. महावितरणचे अधिकारी समीर अत्तार यांना धारेवर धरत सभापती साताप्पा पाटील यांनी सोलर प्रकल्प जोडूनही ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन दिलं जात नसल्याचं सांगितलं. सदस्य निवास पाटील यांनी स्मार्ट मीटरमुळं दुप्पट वीज बिल येत असल्याचं सांगितलं. अत्तार पुन्हा पुन्हा एकच माहिती देत असल्यानं पंचायत समिती सदस्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. यावेळी सदस्य रवी पाटील, संदीप पाटील, शिल्पा हजारे यांनी जोपर्यंत वीज ग्राहकांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवले जाऊ नयेत असा ठराव मांडला. याला उपस्थित सदस्यांनी संमती दिली.